डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने घेण्यात आले विविध कार्यक्रम। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्हा लसाकमच्या वतीने दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवापूर्ती सोहळा व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा असा त्रिसूत्री कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अजरामर असून जगाच्या 29 देशांमध्ये गेलेले आहे। अशा महान साहित्यिकांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार असल्याचे सांगून लसाकम ही सामाजिक चळवळ जोपासते असे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम हे होते, तर उद्घाटक म्हणून माजी आमदार अविनाश घाटे, विशेष अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, स्वागताध्यक्ष महासचिव गुणवंत काळे, प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रकाश नाईक, अबकड आरक्षणाचे अभ्यासक केशव शेकापूरकर, DM तपासकर, लसाकमचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष KD उपाडे, लसाकमचे मार्गदर्शक शिवा कांबळे, राज्य प्रवक्ते चंद्रकांत मेकाले, माजी संधी अधिकारी VJ वरवंटकर, माजी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वरिष्ठ उद्योग निरीक्षक शिवाजीराव कासारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, रासोयोचे संचालक MG गायकवाड, उद्योजक माधवराव डोंपले, NG पोत्रे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला। सदरील कार्यक्रमाची सुरुवात ही अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पुतळ्याचे दीप प्रज्वलन व पूजन करून करण्यात आली। यावेळी विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आईवडिलांसह सन्मान सत्कार करण्यात आला। तसेच समाजातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व सेवेमध्ये नव्याने रुजू झालेले कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार अविनाश घाटे यांनी लसाकम ही समाजासाठी लढणारी आणि वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना असून मागील 40 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असल्याचे यावेळी उद्गार काढले आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन चालत असते, त्यामुळे लसाकमचे हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून अण्णाभाऊंच्या जीवनावर घाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकून डॉक्टर अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे समाजाला ज्ञान देणारे आहे, लढणारे आहे असे सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याची गरज असल्याचे सांगितले। प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी अण्णाभाऊंचे साहित्य 29 देशांमध्ये गेलेले आहे, त्यांच्या साहित्यातून आपण शिकलं पाहिजे असा विचार यावेळी त्यांनी व्यक्त केला। तर अबकड आरक्षणाचे अभ्यासक केशव शेकापूरकर यांनी समाजामध्ये अजूनही विकास झालेला नाही, समाजामध्ये अज्ञान आहे, शैक्षणिक व सर्व बाबतीमध्ये समाज पाठीमागे असून समाजाला अबकड आरक्षणाची गरज असून शासनाने तात्काळ अबकड आरक्षणाची मागणी पूर्ण केली पाहिजे आणि समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। लसाकमचे महासचिव गुणवंत काळे यांनी लसाकम म्हणजे ही वैचारिक चळवळ आहे, सामाजिक चळवळ लसाकम राबवत आहे असे सांगून अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकला। अध्यक्षीय भाषणामध्ये लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम यांनी समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, आळस दूर करून समाजाने शिक्षण हे फोकस करून समाजातील विद्यार्थी घडले पाहिजे यासाठी चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केले। यावेळी शासनाने पुरस्कार दिलेल्या KD उपाडे, कैलास गायकवाड, सुमनताई जिरोणेकर, बाळासाहेब लोंढे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक, समाज बांधव व महिलाही यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव PM सूर्यवंशी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गवाले तर आभार बालाजी गुंडले यांनी व्यक्त केले। खरंच अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझा सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं
म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करतो की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत. आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि नाईक साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी समाज बांधवांच्या सर्वांच्या मागणी आपल्याकडे त्यांनी आता व्यक्त करून दाखवलेली आहे. समाज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे. ज्या माणसाचं कार्य आहे, ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे, ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे, अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे. आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे. समाजाच्या वतीने मी सुद्धा सभागृहामध्ये ही मागणी करणार आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सभागृहातसुद्धा करणार आहे. लसाकमाच्या माध्यमातून आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळा व व्याख्यान, गुणवंताचा सत्कार, सेवापूर्ती सोहळा व इतर मान्यवरांचा सत्कार असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी आपण यशस्वी केलेला आहे, आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे प्राध्यापक आमचे मित्र आदरणीय प्रकाश नाईक सर आले होते. त्यांनी समाजाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कसं महत्त्वाचं आहे, समाजाला बळ देण्याचं काम, समाजाला पळून नेण्याचं काम अण्णाभाऊ साठेंचं साहित्य करते आहे. या चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन नाईक सरांनी केलेलं आहे. आणि समाजाला अवकडची गरज कशी काय आहे याबद्दलसुद्धा अवकड आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय केशवजी शेकापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन समाजाला या ठिकाणी केलं. एवढंच नव्हे तर समाजातील जे काही महाराष्ट्र शासनाने ज्यांना पुरस्कार मिळाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, डॉक्टर अण्णाभाऊ साठेसाठी पुरस्कार, असे विविध जे काही पुरस्कार्थी आहे त्या पुरस्कार्थींना, मान्यवरांना आम्ही या ठिकाणी मान सन्मान सत्कार केलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी, गुणवंत जे विद्यार्थी आहेत, 10वी 12वी नेट सेट PhD MBBS इंजिनिअरिंग या सर्व या विद्यार्थ्यांचा आम्ही, गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार, त्यांचाच नव्हे तर त्यांच्या आईवडिलासह सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. एक अनोखा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. दरवर्षी लसाकम विविध उपक्रम राबवते. सामाजिक योगदानामध्ये चळवळ राबवण्याचं काम लसाकम करत आहे. क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्व आमची टीम, सर्व आमचे समाजबांधव, पदाधिकारी, सभासद वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. त्याच माध्यमातून हे आम्ही उपक्रम राबवतो. समाजाला दिशा देण्याचं काम आणि ज्ञानाची शिदोरी देण्याचं काम लसाकमच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि ते आमचं कार्य सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण लोकप्रतिनिधीकडे एक उपस्थित मुद्दा मांडलेला आहे. या अनुषंगानं आमदार साहेब सुद्धा म्हटलं की विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे या अनुषंगाने काय खरंच नक्की बरोबर आहे. अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे जगाच्या 7 समुद्रापार गेलेलं आहे. 27-29 देशामध्ये आपलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य गेलेलं आहे. अशा साहित्याची, विचारवंताची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि तातडीनं भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, बहाल केला पाहिजे. शासनाने ही दखल घेऊन ही मागणी खूप दिवसाची आहे. खरं तर समाजाची मागणी खूप मोठ्या दिवसापासून आहे. सरकारने, मला वाटते महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे अशी माहिती मिळते. आणि या संदर्भामध्ये आम्ही सर्व लसाकमच्या माध्यमातून व सकल समाजाच्या माध्यमातून भारतरत्न अण्णाभाऊ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नामध्ये आहोत. आणि शासनाने दखल घेऊन तातडीनं अशा महान विभूतीची, जे जगद्विख्यात साहित्याचं साहित्य आहे, ज्यांच्या साहित्यामध्ये ताकद आहे, बळ आहे, न्याय आहे, हक्क, अधिकार आहे, असं अजरामर साहित्य, जे ज्ञानाची शिदोरी आहे, अशा साहित्यिकांची सरकारनं दखल घेऊन तातडीनं भारतरत्न मिळाला पाहिजे ही नोंद घेणं फार महत्त्वाची आहे. आजचे जे मान्यवर होते तसेच गुणवंत विद्यार्थी होते, तर यांना एक सत्कार म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांचं एक मोठं पुस्तक खंड दिलेलं आहे. काय सांगा? या निमित्तानं आम्ही फार त्रिसूत्री कार्यक्रम असा घेतला की गुणवंत विद्यार्थ्यांना एक आपला मेमेंटो, प्रशस्तीपत्र आणि गुलाबाचं फूल असं सत्कार त्यांचा केलेला आहे. जे मान्यवर मंडळी आहेत काही पुरस्कार प्राप्ती, त्यांना अण्णाभाऊ साठेंचा खंड, ज्या खंडामध्ये 5 ते 7 कादंबऱ्या असतात, असा खंड, मेमेंटो, प्रमाणपत्र आणि शाल अशा पद्धतीचं मान सन्मान आपण केलेला आहे.
सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण सन्मान पुरस्कार हे प्रत्येकांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात. नवीन उमेद मिळते त्या सन्मानामुळे. क्रांतीची एक लाट मनामध्ये निर्माण होते. काम करण्याची उत्साह जिद्द वाढते. त्यामुळे हे सन्मान फार महत्त्वाचे असतात. समाजामध्ये आमच्या पहिले हे प्रमाण प्रचंड कमी होतं, परंतु आजचा जर आम्ही रेशो बघितला तर आमच्या समाजातली मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, IT होतात, MBBS होतात, नेट सेट PhDमध्ये आमचा टक्का वाढलेला आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीची भरारी आमच्या समाजाने घेतली असल्यामुळं या सर्व कार्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे शिकलं पाहिजे. या सर्व गुणवंताचं या ठिकाणी कौतुक करून भावी कार्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी समाजासाठी आपली नाळ बांधून ठेवावी एवढी सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय लवजी.